आज मी बनवला जगातला सगळ्यात हेल्दी केक. कारण यामध्ये आपण अजिबात मैदा किंवा इवन गव्हाचं पीठसुद्धा वापरलं नाही आहे. तर मी आज आपल्या या केकमध्ये नागलीचं पीठ वापरलं आहे किंवा नाचणीचं म्हणू शकता, रागी पीठ म्हणू शकता. आयुष बऱ्याच दिवसांपासून म्हणत होता की मम्मा केक बनव, पण म्हटलं अरे थांब, आता क्रिसमस येतच आहे तर मग तेव्हाच बनवूया. आणि मग केक जर बनवायचा आहे तर थोडासा तो हेल्दी जर राहिला तर आपल्यालाही चांगलं वाटतं. म्हणून मी बऱ्याचदा मैद्याचा केक न करता गव्हाच्या पिठाचा किंवा रव्याचा वगैरे करते. तर मी म्हटलं आज ना रागी पीठ किंवा हे नागलीचं पीठ वापरून केक करून बघूया. इतका अप्रतिम झाला आहे. चॉकलेट केक पण म्हणू शकता. म्हणजे मुलांना तुम्ही याला जर चॉकलेट केक म्हणून दिलं ना तर कळणारसुद्धा नाही की ते रागीचं पीठ आहे किंवा नाचणीचं पीठ आपण इथे वापरलेलं आहे. तर चला अशा या मस्त अशा हेल्दी केकच्या रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली ही मस्त हेल्दी रेसिपी करायला सुरुवात करूया. केक करताना आपल्याला थोडीशी तयारी करून घ्यावी लागते. त्यामध्ये केक जे म्हणजे जसं ओव्हनमध्ये करायचं असेल तर ओव्हन आपल्याला आधीच प्रीहीट करून ठेवावं लागतं. त्याचप्रमाणे आज आपण हा जो केक आहे तो या पातेल्यामध्ये किंवा इवन तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता. मोठी तुमच्याकडे कढई असेल तर त्यामध्ये पण करू शकता. तर ते आपल्याला सुरुवातीला गरम करून घ्यावं लागतं. तर तसंच मी इथे मोठं हे पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये हे मीठ घालत आहे. तर हे मीठ मी बऱ्याचदा बेकिंगला वापरलेलं आहे आणि हे अजिबात खराब होत नाही. हेच तुम्ही बरेच वर्षानुवर्ष मीठ वापरून घेऊ शकता. आणि याला झाकून 10 मिनटं प्रीहीट करून घेणार आहे. आणि तोपर्यंत आपण आपलं केकचं बॅटर तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी एका बोलमध्ये 1/4 कप तेल घेतलं. यामध्ये आपण 1/4 कप इतकं दही घालू आणि हे छान फेटून घेऊ. आता यामध्ये 1/4 कप इतकं मी गूळ घेतलेलं आहे. किसलेलं गूळ आहे हे, किंवा बारीक बारीक असं चिरून घेतलेलं गूळ घ्यायचं आहे म्हणजे ते लवकर मेल्ट होईल. आणि तुम्ही इथे गुळाच्या ऐवजी साखर पण वापरू शकता. पण मी म्हटलं हेल्दी जर केक बनवायचा आहे तर साखरेऐवजी आपण गूळच वापरूया. आणि गुळाचं प्रमाण आहे ना थोडं तुम्ही वाढवू शकता. आता मी इथे 1/4 कप हे जे गूळ घेतलं, तर जेव्हा केक झाल्यानंतर टेस्ट जेव्हा आपण करतो ना तर मग मला असं वाटलं की थोडंसं अजून गोड पाहिजे होतं हे केक. तर तुम्ही अर्धा कप इतकी गूळ किंवा इतकं साखर इथे घालू शकता. आणि हे गूळ यामध्ये छान मिक्स होतपर्यंत याला फेटून घ्यायचं आहे. तर हे बघा असं घट्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे. हे छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण सगळे जे ड्राय इन्ग्रेडियंट आहे ते घालू. तर इथे मी 1 कप नागलीचं पीठ घेतलं. 2 टेबलस्पून मी इथे कोको पावडर घेतलेला आहे. कोको पावडरमुळे आपल्या केकला रंग छान येतो आणि अजिबात ओळखू शकत नाही लहान मुलं की हा चॉकलेट केक नाही आहे, असं आपण त्यांना चॉकलेट केक म्हणून हा केक देऊ शकतो. आता यामध्ये अर्धा टीस्पून मी इतकं बेकिंग पावडर घातलं आहे आणि पाव टीस्पून इथे मी बेकिंग सोडा घालत आहे. हे जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट जर राहिलं तर आपला केक खूप छान होतो, फ्लफी होतो. या केकमध्ये ना व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट टाकायचं माझं राहून गेलं. तर जेव्हा आपण बॅटर ते मिक्स करतो गूळ वगैरे त्यामध्येच यामध्ये 1 टीस्पून इतकं व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट किंवा व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं आहे. तर ते मी विसरले तर मी आत्ता घालते. आणि या केकमध्ये मी अगदी चिमूटभर थोडंसं मीठ घालत आहे म्हणजे टेस्ट छान येते. आणि आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण चाळून घेऊ. चाळल्याने हे पीठ पण छान हलकं होतं आणि छान मिक्स होतं. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे पण संपूर्ण छान मिक्स होतपर्यंत व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता या पिठामध्ये लागेल तेवढं दूध घालायचं आहे. तर मी इथे अर्धा कप दूध घालत आहे. सुरुवातीला मी पाव कप दूध घेतलं आणि ते घातलं, मिक्स केलं आणि परत यामध्ये थोडंसं दूध घालून घेते आहे. तर मी टोटल अर्धा कप इथे दूध घातलं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. दूध घालताना संपूर्ण दूध एकदाच न घालता थोडं थोडं दूध यामध्ये घालायचं आहे म्हणजे लम्स होणार नाही. केक करताना अशा छोट्या छोट्या टिप्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे ज्यामुळे आपला केक फ्लफी आणि स्पॉन्जी होतो. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे
जे पण आपण इन्ग्रेडियंट्स घेणार आहोत ते सगळे रूम टेम्परेचरवर असायला पाहिजे. जसं की दूध आहे, त्यानंतर जर आपण कोको पावडर फ्रीजमध्ये स्टोअर करून घेऊ म्हणजे करत असेल, जसं मी तर स्टोअर हे फ्रीजमध्येच करते, तर ती पण काढून ठेवायची आहे. आणि हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आपण इथे वापरले ते सगळे रूम टेम्परेचरवर असावे. हे बघा, आपलं बॅटर तयार झालेलं आहे. मी अर्धा कप दूध हे छान मिक्स करून घेतलं आहे आणि अशा कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण केक टिनला तूप लावून घेऊ. तुम्ही तूप, तेल किंवा बटर काही पण लावू शकता. त्यानंतर थोडंसं पीठ यावरती टाकायचं आहे आणि ते छान डस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण भांड्याला ते लावून घ्यायचं आहे. किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल ना, तर तो पण तुम्ही इथे असा गोल कट करून लावून घेऊ शकता. आता माझ्याकडे बटर पेपर अवेलेबल नव्हता, म्हणून मग मी इथे हे छान असं पीठ लावून घेतलं. आणि तुम्ही शेवटी बघाल की आपलं हे जे बॅटर आहे, म्हणजे आपला जो केक आहे, तो अजिबात खाली चिटकतसुद्धा नाही आणि संपूर्ण आपलं व्यवस्थित हे निघतं. हे बघा, आता आपण हे बॅटर या केक टिनमध्ये टाकून घेऊ. याला थोडंसं टॅप करू. वरून मी थोडेसे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, म्हणजे मी इथे वॉलनट वापरणार आहे, तर वॉलनट असे थोडेसे कट करून घेतले आहे आणि थोडे क्रश करून घेतले आहेत, ते यावरती घालू. तुम्ही इथे चोको चिप्स वगैरे पण घालून घेऊ शकता किंवा वरून थोडे काही चोको चिप्स म्हणा किंवा थोडेसे कॅडबरी वगैरे पण अशी घालू शकता, अगदी बारीक हे करून. किंवा तुम्ही वॉलनटच्या ऐवजी, अक्रोडच्या ऐवजी दुसरे कुठलेही ड्रायफ्रूट्स इथे घालू शकता. हा केक आपण 20 मिनटं हाय फ्लेमवरती बेक करून घेऊ आणि 20 मिनटानंतर बघू. जर झाला असेल तर ओके, नाही तर अजून 5 मिनटं अगदी कमी गॅसवर आपण हा बेक करून घ्यायचा आहे. हा केक मी 20 मिनटं बेक करून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता केक झाला की नाही हे कसं चेक करायचं. तर तुमच्याकडे टूथपिक असेल तर टूथपिकने किंवा असा छोटा चाकू वगैरे असतो ना, तो त्याच्यामध्ये रोवून बघायचा आणि त्याला जर बॅटर लागलं नसेल, याचा अर्थ आपलं केक व्यवस्थित रेडी झालेला आहे, छान बेक झालेला आहे. आणि एकाच ठिकाणी नाही तर 2-3 ठिकाणी चेक करायचं, म्हणजे मग संपूर्ण केक खालून बेक झाला का हे आपल्याला कळतं. तर आता तुम्ही बघू शकता, आपण ही जी सुरी किंवा चाकू आपण रोवून बघितला, तो छान क्लिअर आलेला आहे, म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊ आणि थोडासा थंड करून घेऊ. इथे मला थोडी घाई होती म्हणून मी इथे लगेचच कट करायला गेले, पण असं करू नका. थोडा थंड होऊ द्या, म्हणजे याला अर्धा तास रूम टेम्परेचरवरती येऊ द्या आणि त्यानंतर याला कट करा. आणि तुम्ही बघू शकता आपला केक मस्त रेडी आहे, छान स्पॉन्जी झालेला आहे, अगदी इझिली निघालेला आहे. साईडनी थोडंसं आपण चाकूने मी हे असं कडा मोडून घेत आहे, म्हणजे काढून घेत आहे आणि असं उलटं केलं की तुम्ही बघू शकता इझिली आपला हा केक निघालेला आहे. तुम्ही बघितलं मी बटर पेपरसुद्धा वापरला नाही, तरी पण आपला केक इझिली निघाला आहे. तर या क्रिसमसमध्ये असा हा सिम्पल, इझी, हेल्दी आणि झटपट होणारा नागलीचा किंवा नाचणीचा किंवा रागी पिठाचा केक नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.